नमस्कार. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पण आपण कधी विचार केलाय का की गुढीपाडवा म्हणजे फक्त नवीन वर्षाची सुरुवात आहे? खरं तर या सणाकडे आपण एका वेगळ्याच नजरेतून बघू शकतो. एक अशी संधी जी आपल्याला आतून बदलण्यासाठी आणि आपल्या घराला खरंच एक मंदिर बनवण्यासाठी मदत करते. चला तर आज याचाच खोल अर्थ आपण समजून घेऊया. पण पुढे जाण्याआधी एक साधा प्रश्न. आपण सण का साजरा करतो? म्हणजे फक्त एक परंपरा आहे म्हणून? की या सगळ्यामागे काहीतरी खूप खोल, खूप महत्वाचा अर्थ लपलेला आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सणांच्या खऱ्या उद्देशामध्ये मिळतं. आपल्या संस्कृतीमध्ये सण म्हणजे नुसती मज्जा, पार्टी किंवा सुट्टी नाहीये. नाही. सण म्हणजे काय? तर स्वतःमध्ये बदल घडवण्याची एक संधी. एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी आपल्याला मिळालेली एक ठरवून दिलेली वेळ. आता हे बघा, हे वाक्य किती मस्त आहे. सण म्हणजे आपल्या मनाचा अपडेट. बरोबर ना? आपण मोबाईलचा सॉफ्टवेअर का अपडेट करतो? कारण जुना सॉफ्टवेअर हळू चालतो, हँग होतो, त्यात चुका असतात. अगदी तसंच आपलं मनही आहे. आणि सण आपल्याला संधी देतात, तो जुना राग, त्या तक्रारी, ती सगळी नकारात्मकता, हे सगळं डिलीट करून मनाला अपडेट करण्याची. आणि या मानसिक अपडेट्सचे किंवा या बदलाचे 4 मुख्य हेतू आहेत. पहिला आहे मुक्ती, म्हणजे वाईट सवयींपासून, विचारांपासून सुटका. दुसरा आहे ज्ञान, म्हणजे आयुष्याबद्दल एक योग्य, एक खरी समज मिळवणं. तिसरा त्याग, म्हणजे नकारात्मक भावनांना, विचारांना सोडून देणं. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर चौथा उद्देश शांती, मनाला मिळणारी खरीखुरी स्थिरता. चला मग, आता हेच 4 मुद्दे आपण गुढीपाडव्याला जोडून बघूया तरी गुढीचा इतका खोल अर्थ काय आहे. तर ही जी गुढी आपण उभारतो ती नक्की आहे तरी काय? ती फक्त एक सजवलेली काठी नाहीये, तर ती प्रतीक आहे अज्ञानावर ज्ञानाने मिळवलेल्या विजयाचं. हे वाक्य किती सोप्या शब्दात सगळं सांगून जातं. अज्ञान म्हणजे अंधार आणि ज्ञान म्हणजे प्रकाश. विचार करा, एका पूर्ण अंधाऱ्या खोलीत प्रकाश आणण्यासाठी काय करावं लागतं? काही खूप मोठं नाही, फक्त एक छोटासा दिवा लावला तरी पुरेसा असतो. ज्ञान अगदी त्या दिव्यासारखं आहे. ते आलं की अज्ञानाचा अंधार क्षणात नाहीसा होतो. आणि ज्ञानाचा हाच प्रकाश, हाच दिवा आपण आपल्या रोजच्या जगण्यात आणू शकतो. कसं? तर आपल्या घरालाच एक मंदिर बनवून. आता इथे बघा, घर आणि मंदिर यात नेमका फरक काय असतो? भिंतींचा? मूर्तीचा? नाही, अजिबात नाही. फरक असतो तिथल्या वातावरणाचा, तिथल्या ऊर्जेचा. ज्या घरात राग आहे, एकमेकांवर आरोप आहेत, सतत तक्रारी आहेत, ते फक्त 4 भिंतींचं घर राहतं. पण ज्या घरात प्रेम आहे, आदर आहे, शांतता आहे, तेच घर मंदिर बनतं. आणि म्हणूनच आपण जेव्हा आपल्या दारावर गुढी उभारतो ना, तेव्हा ती फक्त शोभा नसते, ती एक जाहीर घोषणा असते. एक प्रकारचं वचन असतं की आजपासून माझ्या घरात फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जाच नांदेल. मग आता आपण एक काम करूया, गुढीमधल्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक प्रतीकाचा अर्थ समजून घेऊया. कारण त्यातच ना आयुष्याबद्दल खूप मोठे संदेश दडलेले आहेत. सगळ्यात आधी घेऊया गुढीची काठी. ही काठी कशी असते? सरळ, एकदम सरळ. आणि ती आपल्याला आठवण करून देते की आयुष्यात आपणही असंच सरळ, प्रामाणिक आणि योग्य मार्गावर चाललं पाहिजे. ती स्थैर्य आणि आधाराचं प्रतीक आहे. आता काठीच्या अगदी वरच्या टोकावर काय असतं? तर एक उलटा कलश. आणि हा उलट्या कलशाचा अर्थ काय? तर आपलं मन सुद्धा असं खुलं असावं. वरून येणारी जी सकारात्मक ऊर्जा आहे, जी नवीन चांगले विचार आहेत, ते स्वीकारण्यासाठी, ते ग्रहण करण्यासाठी आपलं मन नेहमी तयार असावं. त्यानंतर येतात कडुलिंबाची पानं. चवीला कशी? एकदम कडू. पण ह्या कडूपणातच एक खूप मोठा धडा आहे की आयुष्यातले कठीण कडू अनुभवसुद्धा आपले शिक्षक असतात. आपण कडू औषध का घेतो? कारण ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. तसंच आहे, आयुष्यातले हे कडू घोट, हे वाईट अनुभव आपल्याला आतून मजबूत बनवतात, आपल्याला शहाणं बनवतात. बरं, मग या कडूपणाला संतुलित करायला काय आहे? तर साखरेची गाठी. आणि तिचा संदेश तर अगदी सोपा आणि सरळ आहे. आपल्या आयुष्यात आणि विशेषतः आपल्या बोलण्यात नेहमी गोडवा असायला हवा. आपले शब्द इतरांसाठी त्या साखरेसारखे गोड असावेत, दिलासा देणारे असावेत. म्हणजे बघा, सरळ मार्गावर चालणारी काठी, नवीन विचार स्वीकारणारा कलश, कडू अनुभवातनं शिकवणारा कडुलिंब आणि गोड बोलणारी साखर, हे सगळं मिळून आपल्याला कुठे घेऊन जातं?
तर आपल्या आत होणाऱ्या बदलांकडे, आंतरिक परिवर्तनाच्या सुरुवातीकडे. आपण सणाच्या दिवशी घर कसं स्वच्छ करतो, सगळी घाण, सगळा कचरा बाहेर काढतो, पण आपण आपलं मन कधी साफ करतो का? जरा विचार करा. आपल्या मनात जुना राग, अपमान, वाईट आठवणी ह्या सगळ्या गोष्टींची केवढी जड बॅग घेऊन आपण फिरत असतो. गुढीपाडवा आपल्याला हेच सांगतोय की ही जड बॅग आता खाली ठेवण्याची वेळ आलीय. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, खरा सण हा बाहेरच्या सजावटीत नाही, तर तो आपल्या आतमध्ये साजरा व्हायला हवा. खरा सण म्हणजे आपलं आंतरिक परिवर्तन. तर मग जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला नक्की विचारूया. या गुढीपाडव्याला आपण आपल्यामध्ये असा कोणता एक छोटासा पण सकारात्मक बदल घडवून आणणार आहोत? नक्की विचार करा.